नाही अशी अवस्था झाली आहे गेलं. आणि एकट्या एक चेडू मी जन्मा गेले, पुढे भाऊच नाही, पाठीकडे बहीण नाही, सगळ्यातून खायला झाले. चेडू जन्मा गेलोय, पण बापाची चेडू नको आहे. आता बापाची होय होतो झील. आताच्या आधी सगळ्यांच्या बापाची काय झीलच होय आहे गेलं. चेडवा झाली काय ती तोंडा शिरा पडलाय, त्या तोंडाला बघू शकतो. अरे पण मा काय सांगा, चेडवा नको किती आहे. अरे चेडवा नको म्हटलास ना, चेडू जर घरात प्रत्येक घरात याच जन्मा गेला तर तुमची लग्न राहत बियाच्या कोंब्यासारखे नव्हतं. नाही तर मग विचारत रे तुझ्या बघण्यात खै पोरा हा काय रे, तुझ्या बघण्यात खै पोरा हा काय रे असं विचारत लागतं. ह्याच्यासाठी प्रत्येक घरात याच तरी चेडू जन्मा घेऊ भयात तरच तुमची लग्न असेल, लक्षात ठेवा. आणि ती लग्नाला होईल चेडवा गेलं घालूकच होय. आता मी बघा मी जन्मा गेलं एक भागलो जगलो नाही तर का माझं इलाज पण तो विचार पसळी झाला तरी भागलो. आता करत ना काय, मी जन्मा गेलोय लहानाचा मोठा झालो आणि मोठा झालाय तसं माझ्या बापाशी नाही औषध झोप लागत तयार नाही, किती लागत तयार नाही सांगा. वाढणारा एक पोर घरात ठेवला तर 10 बोलवच्या आधी आपण म्हणायचं रे बोलवची गरज ना, फक्त वाढणारा पोर घरात व्हाय. मग त्यांना कामाकडे शोधू जाऊची गरज नाही. येऊन येऊन विचारत रे काम काय असा काय रे, काम काय असा काय रे. तसाच झाला. पहिले लोक निघले मग 10-15 येऊ लागले. बापाशी डोक्यात धरले ह्याचा लगीन करू एका लाटून टाकू काय येणार हे येऊचे बंद जाऊचे हुमल्याची माती होत म्हणून माझ्या बापाशी माझ्या लग्नाचा ठरवल्या. लग्नाचा ठरवल्यानंतर पुढारी मजबूत लागतात. पुढारी बरोबर आहे तर कोण नाही. माझं आता लग्नाचा किती वर्ष लगीन ठरवतं नाही. बाहेरचं नायकाने बिचारे पुढारपण केल्याने ऐकलं आणि बिचाऱ्याने हाडल्याने आणि सांगल्याने रे बाबा परत लगीन करतं ते बघण्यात असं बघण्यात राहतं काय आता विचार लागता. त्याने आपलं हाडल्याने बापाची मग रात्री सांग गोचडी उद्या तुका बघू घेत रे. इतक्या फक्त झोपताना बापाशी माका सांगल्या मी या झोपाक गेले झोप कसली लागता माका रातभर झोपाकच नाही शिरा पडला. माका सांगा उद्याला हो जर बघू घेतो तर आजच्या रात्री खायचा पोर झोपताना झोपच लागा रात्री सगळी झोपणार रंगईतच होतं ऐकलं. कारण उद्या हो बघू येतात आजल्या रात्री सगळी झोपणार रंगई ह्या खुशी होतो त्या खुशी बघले पडताना झोप लागत तयार नाही ऐकलं. उजाड्यापर्यंत सगळे हतुना खळ उठले आणि म्हटलं बघूया तरी आता बसलो तो घो आणले तो म्हणून जाऊन बाहेर बसलोय दारावर बसले तर लांबसून बघलोय घो आणल्यान तो कपाळ टोपी घातल्या सदरो घातल्या धोत्रात नेसलो. पण धोत्रात काय त्याच्या कर्म बघतलं धोत्रात बघले ते मागसून 10-12 जण ते धोत्रातून दिसावं. धोत्रात काय कर्म बघतलं शिरापणा म्हटला नाव काय त्याचा धोत्र नको धोत्रात बघूचा टाकलाय तोपर्यंत तो खळ्याच्या पेळे बऱ्या गेलो. खळ्याच्या पेळ बापाची 2-4 आखाडे घातल्या रेडे येतात म्हणून त्या आखाडे हे तो डोको मोडको होतो तो पुढाला भुजून किती बघलाय तो डोको मोडको. आकांडे जेव्हा टळटळून टाकल्या तेव्हा लक्षात दिलं बाबा खैच सांगले बाबा माका हो भाऊ नको डोको मोडको असा. तर बापू विचारता कित्या नको डोको मोडको असलो काय झाला. अरे लगीन नको कित्या म्हणतात लोक म्हणजे उद्या जर माझा लगीन ह्याच्या बरोबर झाला तर ह्याच्या आकांडे टळटळून पेचून टाकल्या मग उद्या माका ढ्यांगात काहीतरी कुठं टाकून देतो. माका म्हटलं हो भाऊ नको माका आपलं दुसरं बघ खैतरी. बापूच मग आमचा चेडू होतो इलो आता का जेव तरी घाला. आता जेव घाला म्हणजे काय 10-12 येतं म्हणून सांगणार खाऊचा असला का म्हणजे जागा पुरणार आहे 50 जण येतं ती आणि तसाच झाला 50 जण आता म्हटलं जेवण घालूया का 12 माणसाचा जेवण केला खाणारे 50 जण. म्हटलं काय करा बारको तुमचं काय आणि भात वडा डाळीत म्हटलं 4 पैसे पाणी होता. 50 माणसाची डाळ झाली. वाढताना परत माणसा कमी पडायला लागली. म्हटलं नवऱ्या मुलग्यात मधी बसवा बाकीच्या असे बसवा आणि ज्याच्या पानावर डाळ होता म्हणजे सगळ्यांच्या पानात आपण 4 पैसे पाणी होते डाळ सगळ्यांच्या पानात गेली. खाण्याचे जेवले सगळे पण त्याच्यात गावकार आणले ते म्हणले आमचा मिरसांग होय ओले मिरसांग जेवण आमचं घास उतारणार नाही म्हणता म्हणता तिने एक पत्र ओले मिरचे खाले ते मी जाग्याला गिरगाळण्यामध्ये ओढून त्यांना हॉलात धुवून आला. त्याच्यात परत नवऱ्या मुलग्यात आग्रह केल्या स्त्रिया दोन खा त्या बिचाऱ्यान पत्रावर खाल्या पाट्यावर बसले तर आम्ही रांगोळी घालून रांगोळी 4 वाटले. म्हटलं ह्याका उठला त्याका माराच्या मुळात घेऊन जाया ह्याका म्हटला धुवा तो धुवून गेलो तो इथून जो पळालो ऐकलं डोकं मोडको नॅसना दाडाकडून बाहेर झालो तो परत येऊ आता म्हटलं काय करायचा तर दुसरं हाडल्याने बाहेर हाडल्याने आणि बघले तर बरं होतं बाहेरून दिसाक बरं होतं पण कपाळावरचे सगळे नळे घसरले. एकही नळो घालायचं म्हणजे एकही केस नाही कपाळ आणि माकाय कसा तरी वाटायला ह्याच्यावर लगीन काय करतो पण तेव्हाची जुनी लोक सांगत भाऊ जर
नसलो असलो तर टकलेर केस नसलोच करायचं. पोरांनो लक्षात ठेवा, मला गेलो तर मोडायचो ना. कारण टकलेर केस नसलो भाऊ जर तुम्ही केला तर घरात लक्ष्मी आपण मनात येतली, पैसो येतो. काही एक बघूची गरज नाही, फक्त कपाळच केस नसतो. पण टकलेर केस नसलो भाऊ केला तर आणखी 2-3 फायदे असतात. पहिला म्हणजे घरात पाणी कमी लागतं, नाव गेलो पाणी थांबणार नाही. दुसरी गजर काय, आताची पोरा झाली का पहिली आहे घसरगुंडी, बाबा घसरगुंडी. टकलेर केस नसलो भाऊ घरात आता घसरगुंडी, घरात पोरांना बाहेर पाठवायची गरज नाही. वाडग्या बसल्या गव्हाच्या कपाळ वरतायचा त्याच्या पोरात बसायचं. आणि तिसरं फायदा बसलो पळपण नाही आधी घालू तर मी विचार केले, म्हटलं ह्याच्यात आपला लगीन करायचा. पण परत विचार केले, तुझ्या आजूबाजू घर समजा पाया पडा केले, लोकांनी सांगले काय बोलतो तू पळव कासं म्हटलं मग काय करू म्हणून तो मोडलोय. मग काय करतो त्या गावाला म्हटलं नकोच बाबा भाऊ टकलेर घेतलं असं मी म्हटलंय. आणि मग त्याच्या अंका लगीन करूचा ठरला तर मोडला. मग आता तिसरं गो हाडल्यानंतर म्हटलं वय वाढत होतं आणि वय खूप बघितलं होतंय. मग तिसरं हाडल्यानंतर बघलंय तर बाकीचा सबंध बरं होतो, बाहेरून गोरं होतो, बघलंय तर कुमियासारखं जाड होतो, कोको कसो दिसा होतो. पण बाहेरून सगळं बरं दिसतं. आता त्या कोणाचा बाहेरून बरा दिसला काय आहे बाबा खाता पण वाटेल लागली. आणि मग आराडतात आहे मी गेलंय पळा पण माका ही होडी गावली. होडी म्हणजे काय, सफेद कपडे घातले लग्नाच्या दुसऱ्या दिवशी होडी असते. आणि तसाच झाला. हे बघले तर मी ह्याच्याकडे लग्नाचा सगळा काय केलंय, घराकडे गेलोय, हांड्यावर हांडे होते, खुर्चे होते, सगळा काय भर भरलेला होता. मी म्हटलं माका गो श्रीमंत गावलो. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बघलं तर शेजारी इले आपले खुर्ची उतरले, त्याचे हांडे होत होते आणि आपले हांडे उतरले आणि सगळा घर मोकळा केलाय. तो भाऊ आणि मी. मग आता करायचं काय म्हटलं, ह्या जगात होता मैत्याचं घोड आणि फंतराचं राहणार. केळी कोणत्या घडाची हा, आता ती केळी बिचार देणार बाजूलो. आता देवळात बघा केळी बिचारे आमका देत उचलून, पण बिचारे ठेवणारे बाजूलो पण देणाऱ्याचा मोठेपण ना. तसं ह्या मैत्याचं घोड आणि फंतराचं रामराम जगाचा हाडून आमका मोठेपणा दाखविल्या. तरी पण म्हणाले म्हटलं संसार करतोय मी आणि संसार करतोय असं म्हटलंय. म्हटलं भाऊ बरोबर गावला, घरात काय नसेल ना. बघले तर लग्नाचे 4 दिवस पाठी पडले, नागपूरच्या आधी नागोबा घरात त्याला सोरो खाऊची सवय मग सकाळ दुपार संध्याकाळ ढूक संध्याकाळचं नागोबा पूज. आता म्हटलं करतलं काय हो नागोबा आता किती वर्षापूर्वी तो लागला हा कोणाला माहिती. तरी पण म्हटलं मला नाही नागोबा तर नागोबा. पण मी काय म्हणावते त्याच्याकडे दिवस काढले, मार खाल्ले, सगळा तो घेऊन येतो का माका मला तर मारे. तरी पण मार खाल्याने रोवलंय की त्या तर लगीन झाल्या बाई एक तरी पोर जावा. जर लगीन झाल्या बाई पोर झाला नाही तर सकाळी आवाटात फिरा नको काहीतरी आडिया गेला काय म्हणतले का काय व्हायचं वांजोटा आडिया गेला ना म्हणून काम झाला ना. आणि तोंड पण बघितलं नाही ना म्हणून म्हटलं एक पोर जाय पण बरीच वर्ष वाट बघतोय. ह्या वर्षी पाळणा हलात, पुढच्या वर्षी हलात, पाळणा हलात तयार नाही. पाळणा हलताना कसा यांनी छोरो खाल्यानंतर याची चटणी खाली होतच नाही. मग पोरा काय कर्माची घातली एका सकाळी सांगा लागा बाबा उठतो कामात गेलो तर गेलो नंतर टकली जाऊन थैत मेलो आणि शेवटपर्यंत तसाच झाला. पोर काय जाऊ तयार नाही. मी कंटाळले एका देवाकडे गेले आणि देवा विचारले देवा लग्नात बरीच वर्ष झाली मला पोर झाला ना तर देवान काय सांगा मोगम मध्ये पोरा तुझी जर आग पेटवची असली तर त्याच्यात लाकूड बरा लागतं. ह्या लाकूड तुला वाळी करा गावला म्हणजे तुझ्या आग बरीच वर्ष आग पेटायला तयार नाही काय वाळी लाकूड तू मत रवली बरं ते म्हणता पोर नाही टोर नाही. आता ते म्हणता आता कसं काय. आता नंतर काय झाला एक दिवशी मी आमची एक दिवशी ह्याचा रोग होतो तो काय माका माहिती नाही. एक दिवशी आईले दारू खावला झोपले डोळे उघडे टाकले डोळ्याची झोप होती. डोळ्याची झोप असल्यामुळे असे झोपले माका वाटलं उठा उठा केले तर उठाकता ना म्हटलं हो गेलो काय काय मला तिला आरड मारले तर शेजारी काय त्याला जवळच्याच मार्गावर होते. सगळे पैसे कुणाडी घेऊन गेले तिरडी बांधल्याने उचलल्याने मशानात घेऊन गेले. मशानात घेण्याने सरांग गाळले सरणा खायले चाळे वाटे चुडी पेटवून म्हणजे भजरतीत लायले तो भाजलो तो म्हणता भूसूर ढकल आणि दांड्यात भूसूर ढकले चितो जाळून टाकले. मी या गोवातून बाहेर आणि आता करतले का म्हणजे आता माझा जीवन जागा कसा एकटा माणूस मी आता पॉपॉर्टर काय ना मग काय केलं असं एक दिवशी पुढे जाऊन नदीत गेले त्या बोंडगीत कोणतरी एखादा पोर टाकलेला होता त्या घराकडे हाडले
घराकडे हाडले त्याका बघले तर हुमले भरपूरची काढले सगळे बाजूक केलं आणि त्याला लहानाचा मोठा केले. लहानाचा मोठा करून त्याला तारेवरची कसरत नाचाक शिकवले आणि नाच गाणं करू लागला. तारेवरची कसरत पराजीवर नाचाक लागला, परत त्याचा गलासावर नाचाक लागला. रिंगीचा एक भोग होते त्याला चारही वाटे नाच घालते, त्याच्या वाटेतून उडिओ मारतात आणि खरोखरच पोरमाला नाचल्यामुळे आमचे कार्यक्रम लागत गेले. आता हे डोंबाऱ्याचे खेळ करून झाल्यामुळे आम्ही डोंबाऱ्याला आता करतलं काय ह्या पोराक सांगले ते येणारी आनंदी नाच नाही.